उज्जैन और ओमकारेश्वर और उसके बाद इंदौर भी जाने वाले। आपली गाड़ी आलेली आहे। ये गाड़ी अभी रुकेगी इधर। ये दोंड एक्सप्रेस है। अभी हम एसी ट्रेन में बैठ चुके हैं। अभी इंदौर दोंड एक्सप्रेस है आणि हा आपला डबा आणि ही आपली एसी रेल्वेचा डबा। पण आता बुक केलेला आपण ना भाई, रेल्वेने आपल्याला भाड्यावर दिलाय तो। आता आपली जर्नी स्टार्ट हो। डबे को काढा आणि अरे थांब, डबे काढा देऊ काय नुसतं खायला लागतं, खायचा नाही डबा याला। गाडी थांबवा है ना, घाईची लागली आत्ताच निघालं, लगेच लागली रे। आईन वाटलं बरं लागते तुला मुतायला बसायला। अरे आहे ना तिथं, जा ना आतमध्ये, डबे बिबे सगळे सोय, डबे बिब्यांची सोय आहे। चार्जर आहे इथं लावून डायरेक्ट भाई पबजी। कोणाचं पोरग रे, म्हणजे एन्जॉय आज, फुल एन्जॉय। आज पबजीच खेळू। हे डबो आहे ते कसं होतं तेवढं खरकाडलेलं तेवढं काय वाटतं मला जाता जाता नाही ती माझी, मला माहिती आहे माझ्याकडून नाही तुटणार, तोडफोड करणारा माणूस आहे आपल्या सोबत। काय बॅगा टाकू। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव, हर हर महादेव, उज्जैन के महाकाल की जय। खायचं सोडून बघा काय चाललंय याचा। फोन घेतलाय, हा ना, जेवायला बसलो। हे बघा इकडं एक फोन घेऊन बसलेला, त्याने कॉलवर ठेवला, व्हिडिओ चालू केला म्हणून। आणि एक बिनलाजा अजून फोन हातात ठेवलाय खायचं सोडून। बघायची वस्तू आहे, आईने त्याच्या एवढ्या आवडीने जेवण बनवून दिलेलं आहे। मिरच्या बिरच्या बघा। आमचा प्रवास चालूच आहे तसा, पण कसं आमच्या बाजूला वयस्कर लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही काही धिंगाणा घालत नाहीये, शांततेत। नाही तर तुम्हाला तिरुपती सारखा धिंगाणा दिसला असता। आता तुम्ही बघा, येताना बघू आपण, जर आपल्या बाजूला माणसं असले मग आपण आपला पराक्रम दाखवून देऊ। बघा हा जुगारी बघा, त्यातला जो पैसे लावून खेळणारा माणूस आहे ते मला नाही खेळतो मी। अरे मग वाटतं फक्त तू जोकर तर का आसनगाव इथलं पण आलं, जोकर का आसनगाव अट्टल जुगारी माणूस आहे। बघा 4 जणांना पट्टे वाटलेले आहेत, 5 जणांना वाटले। आणि मी बोललो त्यांना इथं लहान पोरं आहेत तरी पत्ते खेळत आहेत। यो तुझा डाव इथं ऐकत तुझा डाव। The next morning. सकाळ झालेली आहे, सगळे उठले, 6:30 वाजता आपलं स्टेशन येईल ना। पोरा उठल्या सगळे, उठले उठले उन्हाळ भाई काही उठत नाही। आणि आपली मॉर्निंग झालेली आहे ना, आता आपण पोचू, सगळे बॅगी बिगी काढतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता स्टेशनला भेटू उज्जैन। काही मध्ये असला तर दाखवू।
पहिल्याच दिवशी फुल सर्दी. आजा खाऊ कोण धमकी देत चिकू कहना क्या चाहते हो. एकदम भारी. कशा घाबरायचं भाई आपलं शरीर आहे. उतरत आता जैन जंक्शन. स्टेशन का नाम है. कोणाला अजून एकाला विचार. आलं आता इथं सगळे विचारताय आम्हाला स्टेशन जाएगा इधर जाएगा उधर. बरोबर आहे. साहिल कुठं राहिला. किनके वो व्हाइट शर्ट वाले. हाँ वो भी आ रहे पहले से बनाया उनका. लफड़ा हो गया इधर मैटर हो गया. अच्छा सवारी दे दे. अच्छा तू सवारी दे दे. ये बात करके गए हम उधर. ऑटो वाला लड़वा ये बोल रहा है. ये ऑटो वाला लड़वा थोड़ा दिखा दिया 10 रुपए का तो वो इधर हो गई. सकाळी सकाळी इथं मॅटर झालेला आहे. इथं आमच्या यांनी भांडणं लावून दिले यांच्या रिक्षावाल्यांमध्ये. हे बघ लफडी केली त्यांनी तिथं. आता बारा लावतो. कौन सा रिक्शा है ये ना. काय फरमाइश आहे. चपला फरमाइश सांगा कुठली चांगली. हॅलो गाईज, आता आपण दर्शनाला चाललेलो आहे. फायनली आता सर्वजण तयार झालेले आहेत आणि उमेशची तयारी चालू आहे थोडी. आणि आता आपण दर्शनासाठी चाललोय. आणि गाइस अभी हम निकले हैं भैरवनाथ मंदिर के इधर. अभी ये चार्जिंग वाला गाड़ी लेके जा रहे हैं. असं बोलतात की पहिले भैरवनाथाची आज्ञा घ्यायची मग महाकालेश्वरला जायचं दर्शनाला. पहिले भैरवनाथांचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर महाकालचं दर्शन घ्यायचं. त्याच्यामुळे आम्ही पहिले तिकडे चाललो. काल भैरव टेम्पल के निकले हमें 20 रुपये सेट. हॅलो गाईज, आता आम्ही पूजेचं सामान घेतले आणि मेन म्हणजे आरएसची क्वार्टर पण घेतली. तिथे चढवायला लागते आणि पिऊ पण शकता, पण आमच्यात कोण पित नाही. आणि आता आपण इथं दर्शनाला जाऊ सर्वजण. उमेश इथून दर्शनाचं नियोजन उमेशकडे आहे आणि आपण दर्शनाला पण थोडी मजा करू. आणि क्वार्टर घेतलेली आहे, ब्रँड आहे आरएसची क्वार्टर घेतलेली आहे. आणि हे बघा
थाली पण घेतलेली पूजेची. चला तुम्हाला दर्शन देतो. हा साहिल आहे. ग्रुप महाराजा पण एक जवळ आला काल भैरव मंदिर. आता आपण दर्शनाच्या जवळ जाऊ. ये भगवान के चढ़ाओ, किसी के ऊपर कौन लग रहा है नीचे. चुप बस. माता विष्णु के धाम की शोभा बढ़ाते, कष्ट अमंगल दूर करे, कष्ट अमंगल दूर करे, कर जोरी के आज है शीश नमाते. हे अष्ट भैरव हे काल भैरव सुनो विनती हमारी, आतुर भक्त तुम्हारे बुलाते. हे काल भैरव सुनो विनती हमारी, आतुर भक्त तुम्हारे बुलाते. जय हो काल भैरव. जय हो काल भैरव. गुरु गुरु भटकाय रेम और नमः शिवाय. मध्ये प्रवेश करू. थोड्या वेळात आपण प्रवेश करू आतमध्ये. आणि इथं जोशात घोषणा चालू आहेत. जो हा ताट घेतलेला आहे आणि यांनी काय घेतलंय आरसीची बॉटल घेतलेली आहे. दाखव जरा. घरी जाईल तुझ्या हा व्हिडिओ घरी जाईल. काल भैरव महाराज की पूर्ण तो या बोलत होता ना असं काय करत माझं त्याच्या होता. महर्षी सादीपंत आश्रम संचालक अंपक उज्जैन इथं आपण दर्शनासाठी चाललो. आणि आपली पोरं आपण मागाव व्हिडिओच्या चक्करमध्ये. इथं आपल्याला काय दर्शन आहे मला माहिती नाही. महर्षी सादीपंत आश्रम इथे आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो. कुंडेश्वर महादेव मंदिर येथे आहे. पाठशाला पण 4 स्थान फिरलेले आहे मोठे मोठे. आणि त्याच्यातून आता श्रीकृष्ण आणि बलरामाचं बघा तुम्ही. स्वयं भूय शिवलिंग है, वीरभद्र से उत्पन्न है, भगवान 6019 प्राचीन. ये द्वापर युग के शिवलिंग है. गुरुकुल से भगवान के अभिषेक का रुद्राई दिया जाता पंचमुखी. 3 दिन इसको घी में रखकर एकादशी से मिलती. माता की जय.
दर्शनासाठी चालू आहे. मंदिर आए हो, मंदिर के बारे में 2 मिनट का जानकारी बताते, जानकारी का पैसा लगता है, फ्री बताते. आप लोग की आत्मा इच्छा बोले तो लेना प्रसाद, फोर्स वाला काम नहीं करता. तो जानकारी ये है कि आप लोग आज जिस मंदिर पे आए हो दर्शन करने के लिए, ये भगवान नौ में से मंगल ग्रह का यहाँ पर जन्म स्थान है, जन्मभूमि है. पूरे भारत में एक ही मात्र मंदिर कहलाता है और इनका जन्म हुआ है शिव जी के मस्तक के पिछले से. अपन लोग जितने भी शिव मंदिर में जाते हैं, शिव जी के बाहर सवारी आप लोग हमेशा नंदी भगवान का प्रणाम करते हैं. यहाँ पर आपको नंदी भगवान की जगह भेड़ का सवारी देखने को मिलता है. भेड़ यानी कि मेंढा जो राजस्थान में पाया जाता है, जिससे उन प्राप्त होता है. भेड़ होने का कारण वो खिले रहता है, महामंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी माने गए, 9 ग्रहों के सेनापति माने गए. यहाँ पर अपने घर परिवार, माता पिता, भाई बहन, बच्चे बच्चे की सुख शांति मंगल कार्य के लिए अनाज का दान चढ़ाते हैं. अनाज का दान यहाँ पे चढ़ाओगे तो जन की यात्रा, महाकाल के दर्शन माने जाते हैं. ना मंगल भगवान का अन्नदान नहीं करता है, लेकिन ये वाला दान मंगल भगवान का गेहूँ, लाल कपड़ा, मसूर की दाल, नरेल फूल, खेर का लकड़ी, तांबा पत्र, धागा, ये पंचदान करता है. आपका नाम, गोत्र, सरनेम, मनोकामना बोल के नाम बोलोगे तो आपका लगेगा. आपका गोत्र बोलोगे, जो घर से नहीं आए, छोटे बड़े माता पिता, भाई बहन, बच्चा बच्चे जो गुजर गए घर परिवार से, जहाँ पर नहीं आए उनका लगता है. आए हो तो अपने घर परिवार, माता पिता, भाई बहन, बच्चों के नाम से चला सकते हो. तो ये मंगल का मंदिर, इस मंदिर में खाली आदमी आती है. इस मंदिर में घर परिवार के लिए चढ़ता है, और इसी मंदिर में चढ़ता है. बाकी उज्जैन नगर में कहीं चलेगा. आए हो तो चढ़ा सकते हो. बाकी तो हर मंदिर में हाथ जोड़ो, सिर पीलो, पीछा छोड़ो. इस मंदिर में परिवार के लिए चढ़ाओगे तो जीवन में आएगा. मंगल का मंदिर है ना, माता पिता की सुख शांति के लिए. कितने गए? परिवार का दान है. श्री मंगलनाथ मंदिर, उज्जैन. उज्जैन. अशोक स्तंभ. आपण दर्शन घेणार आहोत. चला दर्शन देतो. उज्जैनच्या इथलं हे बेडिया म्हणजे बकरी, मेंढा, असं एक मंदिर आहे की महादेवाच्या शिवलिंगच्या समोर मेंढा आहे. बघू शकता तुम्ही, मंगलनाथ मंदिर उज्जैन. या पूर्ण भारतामध्ये एकच असं मंदिर आहे की शिवलिंगाच्या समोर